एखाद्या कस्टमरला जीएसटी बिलिंग करत असताना ते कसं करावं? तर सगळ्यात अगोदर तुमच्या बिलावरती तुमचा जीएसटी नंबर हा प्रॉपर पद्धतीने मेन्शन केलेला असला पाहिजे. त्याचबरोबर तुमचा ॲड्रेस प्रॉपर पद्धतीने मेन्शन केलेला असलं पाहिजे. त्याचबरोबर त्या प्रॉडक्ट किंवा जर तुम्ही एखादी सर्व्हिस देताय, प्रॉडक्ट देत असाल तर तुमचे HSN कोड हे प्रॉपर असले पाहिजे आणि जर तुम्ही सर्व्हिस देत असाल तर तुमचे सॅक कोड हे प्रॉपर असले पाहिजे. प्रत्येक वेळेला तुम्हाला ते CGST आहे, SGST आहे का IGST आहे ते प्रॉपर पद्धतीने तुम्हाला ते डिक्लेअर करणं गरजेचं आहे आणि त्याप्रमाणे तुमचे त्यांचे टॅक्सेसचे जे रेट्स आहेत 9% असेल, 18% असेल, 5% असेल किंवा 28% असेल हे मेन्शन करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुमच्या इन्व्हॉइसेसमध्ये प्रॉपर टर्म्स अँड कंडिशन्स मेन्शन असले पाहिजे आणि हे जे इन्व्हॉइसेस आहेत हे तुमच्या GSTR 1मध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला रिपोर्ट करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने तुम्ही GSTचं इन्व्हॉइसिंग जर पाठवलं तर समोरच्या व्यक्तीला GSTचा क्लेम घेताना म्हणजे इनपुट टॅक्स क्रेडिट क्लेम करताना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही.